महाराष्ट्रासाठी वरदानी असणाऱ्या कोयना धरणात धरण 75% भरलं असून कोयना धरणातून आज कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे 1 फूट 6 इंचाने उघडून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यास सुरुवात केलेली आहे। आणखी कोयना धरणात 80,000 क्युसेक पाण्याची आवक होत असून कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या 10 दिवसापासून पडत असणाऱ्या संततधार पावसामुळे कोयना धरण भरण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे आणि त्याचबरोबर धरणाचा पाणीसाठा हा काही दिवसातच 80% जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी आज 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यास सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ही मोठ्या प्रमाणात आहे। 80,000 क्युसेक पाणी हे कोयना धरणात येत असून त्यामुळे रात्री 7 वाजता या ठिकाणी आणखी हा विसर्ग 10,000 क्युसेकने वाढवून तो एकूण 20,000 करण्याचा निर्णय या ठिकाणी कोयना धरण व्यवस्थापनाने घेतलेला आहे। त्यामुळे कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कोयना नगर, पाटण, कराड, इस्लामपूर, सांगलीपर्यंतचा जो भाग आहे या ठिकाणी पुराचा धोका संभवतो। पाऊस जर कमी नाही झाला तर नदीच्या धरणापासून खाली पडणारा पाऊस त्याचबरोबर धरणातून केलेला विसर्ग यामुळे कृष्णा आणि कोयना नदीच्या पाणी पातळीत साहजिकच वाढ होणार आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी प्रशासनाने दिला आहे। मात्र सध्या या ठिकाणी 10,000 क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात कोयना धरणातून विसर्ग सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर सायंकाळी 7 वाजता या ठिकाणी हा विसर्ग 10,000 वाढवून तो 20,000 करण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाने घेतला आहे। कॅमेरामॅन विकीसह दिनकर थोरात, TV9 मराठी, कोयना नगर, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।